नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कॉर्न सूप। त्याकरिता इथे मी मके उकडून घेतलेले आहे, 1 वाटी मका घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा इतका कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, लसूण बारीक चिरून घेतलाय, आलं बारीक चिरून घेतलंय आणि इथे मी गाजर बारीक चिरून घेतला। आता वळूया कृतीकडे। मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी हे मके घालत आहे। यातले मी थोडेसे मके साइडला काढून ठेवते। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे। अशा प्रकारे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन ठेवला, तर त्यामध्ये मी बटर घालत आहे। बटर मेल्ट झाला, तर यामध्ये मी हे लसूण घालत आहे। आता मी हा जो आलं बारीक चिरलेला आहे तो घालत आहे। त्याचबरोबर हा कांदा घालत आहे बारीक चिरलेला। आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपण थोडेसे शिजवून घेऊया। मी इथे थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून आपला कांदा पटकन शिजेल। कांदा ब्राऊन झालाय। आता हा गाजर घालत आहे। आपण थोडासा परतवून घेऊया। त्याचबरोबर हे मक्याचे दाणे जे ठेवले होते ते मी घालत आहे। आपले इंग्रेडियंट्स परतवून झालेत। आता ही जी मक्याची पेस्ट बनवली होती ती मी यामध्ये घालत आहे। हे सगळं व्यवस्थित एकजीव करते। आता यामध्ये मी पाणी घालते। तुम्हाला सूप जितका पातळ हवा असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता। चवीपुरतं मीठ घालत आहे आणि पाव चमचा इतकं मी साखर घालत आहे। सूपला उकाळी आलेली आहे। आता इथे मी कॉर्नफ्लोअरची जी स्लरी बनवलेली आहे ते मी यामध्ये घालत आहे। आता हे व्यवस्थित एकजीव करते। तुम्ही बघू शकता सूपला उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी काळी मिरी पावडर घालत आहे, पाव चमचा इतकं। आता ही पण मी व्यवस्थित मिक्स करते। आपला सूप तयार आहे। आता आपण हा सर्व करून घेऊया।